हे आमच्या वार्डामध्ये कोणी ध्यान देत नाही, देणार बी नाही कोणी, आणि काय आम्हाला घेणार बी नाही, घ्यायचं बी नाही. पालिका तो भिकारी झालेली आहे. अहमदनगरचं कंगाल झालेलं आहे. नाव बदललं, नाव बदलल्यावरच कंगाल झाला. आम्हाला खासदार बी बरोबर नाहीये. काय नाव आहे त्याचं काय माहित. खासदार तो आम्हाला विखे पाहिजे. आम्हाला आमदार बी विखेच पाहिजे आणि खासदार बी विखेच पाहिजे. इम्तियाज जलील ते आमदार बी होता, खासदार होता, पण त्याला समारता आला नाही. अहमदनगर मध्ये वेगळं व्हायला पाहिजे पुढच्या वेळी. कारण काय आहे, आपल्याला आमदार बदली करायचे. पालिका म्हणजे हे नगरसेवक तर सगळे डबडे झालेले. 2-4 आसन भाई चांगले मला असं वाटते. अनिल राठौड़ ऐसा आमदार होना, 25 साल वोट नहीं दिए हमने इसको, पर जब उसके ऑफिस के ऊपर जाके बैठे, अरे नानियल तो लगेच काम करने का खुद के पैसे खर्चा करके, इसको बोलते हैं आमदार. बीजेपीचा आमदार पाहिजे आता आम्हाला. मी सगळं मुसलमान समाजाला सांगू इच्छितो, त्याचं पाथर्डी बिथर्डी हे सगळ्यांनी सुजय विखेला वोट द्यायला पाहिजे. आधी सांगतो, सुजय विखे निवडून आला म्हणून क्या पूछते हो हाल हमारे कारोबार का. अहमदनगर का ये हाल है, क्या पूछते हो हाल हमारे कारोबार का. आईने बेच रहे अंधों के शहर में. झेंडीगेटमध्ये प्रलंबित प्रश्न मार्गी माजी नगरसेवक नजू पहिलवानांचा स्वखर्चातून पुढाकार. शहरातील झेंडीगेट परिसरातील अशरफी मस्जिदजवळील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय. माजी नगरसेवक नजू पहिलवान यांनी नागरिकांच्या सोयीसाठी स्वतःच्या खर्चातून पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचं काम पूर्ण केलं. या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी पुढाकार घेतल्याचं नजू पहिलवान यांनी सांगितलं. यावेळी बोलताना नजू पहिलवान यांनी विद्यमान नगरसेवकांवर अप्रत्यक्षपणे टीका करत, निवडून आल्यानंतर अनेक नगरसेवक नागरिकांना दिसत नाहीत, मात्र नागरिकांना शहरात कुठेही अडचण असेल तर मला फोन करा, मी 15 मिनिटामध्ये गाडी घेऊन येईन आणि तुमचं काम करून देईन, असं आश्वासन त्यांनी दिलं. नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी आपण कायम उपलब्ध असून जनतेच्या सेवेसाठी कोणत्याही वेळी पुढे राहू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान नगरच्या विकासासाठी सुजय विखे यांची गरज आहे असं मतही नजू पहिलवान यांनी व्यक्त केलं. तसंच यावेळी त्यांनी स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या सामाजिक आणि विकास कामांचं कौतुक करत त्यांच्या कार्याची आठवणही करून दिली. स्वखर्चातून पेव्हिंग ब्लॉकचं काम करून परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्यानं नागरिकांकडून नजू पहिलवान यांच्या पुढाकाराचं कौतुक होत आहे. फार दिवसापासून हे आमच्या वार्डामध्ये कोणी ध्यान देत नाही, देणार बी नाही कोणी, आणि काय आम्हाला घेणार बी नाही, घ्यायचं बी नाही. आणि फार दिवसापासून यांचा सांगायचं ब्लॉक बसवा, ब्लॉक बसवा, ब्लॉक बसवा. आता मग पालिका तो भिकारी झालेली आहे. पालिकामध्ये काही कोण देत नाही. स्वतःच्या खर्चानी हे सगळं ट्रॅक्टर बिक्टर माल हे तुम्हाला यांचे जे मजुरी आहे, ही मजुरी स्वतःच्या पैशाने देतो मी. अरे आमचा अहमदनगरचं कंगाल झालेलं आहे. नाव बदललं, नाव बदलल्यावरच कंगाल झाला याच्यासाठी. आणि आता आपला आम्हाला काय पुढं, आम्हाला खासदार बी बरोबर नाहीये. काय नाव आहे त्याचं काय माहित. त्या पारनेरचा खासदार तो आम्हाला विखे पाहिजे. आता माझं असं म्हणणं आहे, विखे साहेबाला इकडे एक चक्कर मारावा, इकडे भेट द्यावा. नाही बी देतो मी, तुम्हाला बोलून घेईन, तुमचा प्रोग्राम ठेवून. आम्हाला आमदार बी विखेच पाहिजे आणि खासदार बी विखेच पाहिजे. जसं औरंगाबाद मध्ये ते आहे ना, ते इम्तियाज जलील ते आमदार बी होता, खासदार होता, पण त्याला समारता आला नाही. त्याला समजत नाही राजकारण काय आहे, तर त्याचे घेणं नाही. असं आम्हाला पाहिजे नगरमध्ये, अहमदनगरमध्ये पाहिजे आम्हाला. हे आमचं अहमदनगर आहे. आणि ह्याच्यामध्ये आमदारने भेट बी द्यावा इकडं, राधाकृष्ण साहेबांनी बी भेट द्यावा इकडं, आणि सुजय विखेनी बी भेट द्यावा. याला मी त्यांचा प्रोग्राम फार चांगला ठेवणार आहे. स्वतःचे खर्चानी, पैसे बिचे कुणाला मागायचं नाही आपण. आणि अहमदनगर मध्ये वेगळं व्हायला पाहिजे पुढच्या वेळी. कारण काय आहे, आपल्याला आमदार बदली करायचे. कारण आमदार आपल्याला दुसरं काय घेणं नाही. आम्हाला आमदार पाहिजे अहमदनगर मध्ये चांगला. आता पालिका म्हणजे हे नगरसेवक तर सगळे डबडे झालेले. 2-4 आसन भाई चांगले मला असं वाटते, बाकी सगळे डबडे. कोणाला ऐकावा लागत समोरवाला, तर नाही ऐकलं तर डाव्या हातानी बाजूला, आणि ऐकलं तो उजव्या हातानी बाजूला. अहमदनगरचा काय हाल झालेला आहे, कोणाला ऐकायला तयार नाही. नाल्या कशा झाले, रोड कसा झाला, त्याचं कोण पाहणार आहे तिथं ह्याच्यासाठी. आणि आमचं तर ते काय त्याचं नाव, अनिल राठोडला
प्रणाम है मेरा। ऐसा अनिल राठौड़ ने ऐसा आमदार होना, 25 साल वोट नहीं दिए हमने इसको, पर जब उसके ऑफिस के ऊपर जाके बैठे, अरे अनिल तो लगेज काम करने का खुद के पैसे खर्चा करके, इसको बोलते हैं आमदार। अरे ये राजकारण है, आज तेरी बारी तो कल मेरी बारी, इसे तो चलने वाला ये, इसका कुछ नहीं है राजकारण। दिस इज ए थर्ड क्लास। आज तुझ्या बरोबर आहे तो परवा दिवशी माझ्या बरोबर असं आहे। याच्यासाठी नगरसेवकांनी सगळ्यांनी फार मोठा इकडे प्रोग्राम ठेवणार आहे, सगळ्या नगरसेवकाला बोलणार आहे आणि आम्हाला सगळं आता बीजेपीचा आमदार पाहिजे आता आम्हाला। मी सगळं मुसलमान समाजाला सांगू इच्छितो की मुसलमान समाज आणि तुझ्यात खासदारचा बी आणि आमदारचा बी, पाथर्डी बिथर्डी हे सगळ्यांनी सुजय विखेला वोट द्यायला पाहिजे। आधी सांगतो, सुजय विखे निवडून आला म्हणून मी ओपन काम करणार आहे स्वतःचे पैसे खर्च करून सुजय विखेचा, आणि सुजय विखेचाच आमदार पाहिजे आम्हाला। आणि होत असेल कधी तुम्हाला काय तुझं नाव भानादास कोतकर, त्यांचा पोऱ्या फार चांगला काम करतो, संदीप कोतकर। मग माझ्यावर 5 वर्ष काम केलेले, ते स्वतः सांगतात पहिला ओपन, मैं ओपन आने वाला है, पीछे नहीं है। कभी जिंदगी सलामत रहे तो फेटे हजार है, सर सलामत तो फेटे हजार है, जिंदगी सलामत तो हर इलेक्शन लड़ेंगे। उसके बाद बात बोलते रहते हमारे को, हम पूरे मुसलमान समाज को वार्निंग देता हूँ, आज ही बोल रहा हूँ कि सुजय विखे को निवड़ के लेके आना है खासदार में, आमदार को मैं खड़े करता उसको, नहीं तो विखे खानदान का, विखे कुटुंब का आदमी आमदार बना के रखो यहाँ पर। ये मामला खराब हो गया है अहमदनगर के अंदर, वेगळं दिसायला पाहिजे। खासदार बी एकच आणि आमदार बी एकच, मी त्याच्या बरोबर आहे, त्यांच्या बरोबर आहे। याच्यासाठी आता हे वाहनामध्ये मी काम करतो, स्वतःच्या खर्चा करून काम करतो आणि करणार मी, माझा काय फरक नाही पडतो मला। अजून दुसरी एक गोष्ट सांगतो, यहाँ पे तो जो हो गया है अभी, तुम्हारा अहमदनगर का क्या पूछते हो हाल हमारे कारोबार का, अहमदनगर का ये हाल है, क्या पूछते हो हाल हमारे कारोबार का। आईने बेच रहे अंधों के शहर में, पासून रखडलं होतं। इकडे नगरसेवक आले इकडून तिकडून तिकडून इकडं, नगरसेवक सगळं विकलेले आहे हो। नगरसेवक आहे का ते डबडे झालेले आहे ते, काय त्याचं सांगितलं पहिले मी, नगरसेवक वेगळे। आता हे काम फार दिवसापासून रखडलेला होता, कारण स्वतःचे खर्चाने पैसे खर्च, भिक्षा मागायला जात नाही, हे करा ते करा, मी कधी गेलो बी नाही, कारण या अहमदनगर शहर आमचं आहे। काम चालू आहे आता, स्वतःच्या खर्चानी पैसे देतो मी, जाग्यावरच पैसे देतो, आता कोणाला भिक्षा मागित नाही, मागणार बी नाही। आणि अजून मी सांगू इच्छितो, नगरच्या शहरामध्ये कुठला बी काम राहिलं तर मला सांगा तुम्ही, पटकनी आलो गाडीवर लगेच काम करून देणार, फटाकनी कुठे बी राहून दे, आता बी काम करतो आणि काम करणार। अरे 50 वर्षापासून नगरसेवक आहे, नगरमध्ये एक बी नगरसेवक नाही असा मीच आहे फक्त, कारण एक्सपिकचा एक्का आणि येतो मी, काम करून देतो, कोणाला भिक्षा नहीं मांगतो। वैसा ही हमारा मुकुंद नगर के ऊपर ध्यान दो रुके साहब, वो लंके तो कुछ काम नहीं करता, लंके कुछ काम का है भी नहीं, फॉर्म भी नहीं उठाता, कुछ काम का नहीं है वो। शरद पवार को कैसे आदमी मिला क्या मालूम, लंके तो ऐसा काम करने होना था। पर हमारे को पूरा भरोसा है राधा कुरेश साहब के ऊपर और सुजय विखे, इन लोगों ने मुकुंद नगर के ऊपर ध्यान देना ना, वहाँ के हमको रोड बना के दो, मैं आऊंगा आपके पास, मैं तो यहाँ प्रोग्राम में बुलाऊंगा, बहुत बड़ा प्रोग्राम करूंगा मैं। मुकुंद नगर के रोड देखो, लाइट नहीं है, वहाँ के नालियां बराबर नहीं है, वहाँ के काम करने वाले बोले कौन सुनेगा, वो बेचारे वहाँ के नगर सेवक अपने खुद के पैसे दे रहे हैं और थोड़ा सा रोड बीड बना के ले रहे, क्या करेंगे, कहाँ से लेंगे पैसे, क्या चोरिया करेंगे क्या। मैं तो बोलता डाके डाल दो, क्या फर्क पड़ रहा है उसके अंदर, लोगों के वास्ते कर रहे, अपन अपने घर के वास्ते थोड़ी कर रहे, डाका डालो डाका। और क्या बोलूं आगे, लोगों को समझने होना है, राजकारणी लोगों को। यहाँ का अहमदनगर का राजकारण गडूळ हो गया है, गडूळ भी चांगला आहे एकदम, ते खलास झाला राजकारण। आता पुढं काय होणार हे त्यालाच माहिती आहे, अल्लालाच माहिती आहे, ते उद्याचा काय होणार, कोणी काय काम करणार, कोण नवीन चेहरा येतो आणि काय होतो। आमचे अहमदनगरवर ध्यान द्यावा, मी राजकारणवाल्याला सांगू इच्छितोय की भाई आमचे अहमदनगरला चांगला ध्यान द्यावा आणि काम करावं। नगरसेवक कुणी आहे नाही चांगले ह्याच्यासाठी, आणि नगर मधला अहमदनगर जेवला जे काम करायचं असेल माझ्याकडे या, स्वतःचा खर्च करेल, स्वतःचा खर्च आणि काम करून देईन। पाठीमागं हाकतो, हा येतो उद्या, हा येतो परवा दिवशी, हे माझा काम नाही।
सांगितलं ना तुम्हाला मी इन्स्पेक्टर एक्का आहे, लगेच काम करून देईल मी तुमचा, या माझ्याकडं. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.